नाशिक शहरातील प्रत्येक बातमी सखोलपणे आणि तिच्या संभाव्य परिणामांसह जाणून घेण्यासाठी आजच अधिकार न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन। नाशिक रोड येथील सिन्नर फाटा परिसरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सर्वपक्षीय जनमेळावा तसेच बहुजन शेतकरी संघटनेच्या वतीनं बैठक आयोजित करण्यात आलेली होती। बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते अशोक खालकर हे होते। नाशिक आणि सिन्नर तालुक्यातील शेतकरी व लोकप्रतिनिधी हे संतप्त झाले होते। शिर्डी मार्गे होणाऱ्या हा रेल्वे मार्गाला रविवार दिनांक 5 जुलै रोजी झालेल्या सर्वपक्ष बैठकीत कडाडून विरोध करण्यात आलाय। या प्रसंगी राजकीय नेते यांच्यातील राजकीय वादामुळे हा मार्ग सरळ न जाता शिर्डी मार्गे नेला जात आहे असा थेट आरोप करत रेल्वे मार्ग सिन्नर संगमनेर मार्गे सर झाला पाहिजे, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आली। या प्रसंगी लोकप्रतिनिधी खासदार राजाभाऊ वाजे, आमदार सीमाताई हिरे, आमदार सरोजाताई आहेर, त्याचबरोबर राजकीय, सामाजिक व शैक्षणिक परिसरातील ज्येष्ठ नागरिक व या ठिकाणी उपस्थित होते। या ठिकाणी सातपूर अंबड इंडस्ट्रीजचे निमा आयमा लोकप्रतिनिधी व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। त्यांनीही या ठिकाणी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। या प्रसंगी सोनवणे साहेब, त्याचप्रमाणे निवृत्तीराव अरिंगळे, शिवाजीराव चुंबळे, ज्येष्ठ नेते संतोष शंकर साळवे, नगरसेविका कुमारी रुचिरा संतोष संजय तुंगार, ॲडव्होकेट गोरख बलकवडे, राजाराम धनवटे, मनोहर कोरडे, शिवाजी हंडोरे, नगरसेवक योगेश भोर, नगरसेविका भारतीताई ताजनपुरे, नामदेव गायधनी, बाळासाहेब म्हस्के, कैलास धात्रक, अर्जुन पोरजे, मधुकर शिंदे, रामचंद्र भोर, सुनील बोराडे, लक्ष्मण टिळे, विलास सातपुते, भाऊसाहेब आवारे, प्राध्यापक ज्ञानेश्वर गायकवाड, कांबळे सर, सचिन साळवे, नगरसेवक योगेश गाडेकर, ॲडव्होकेट अर्चना गोडसे, दिलीप केदार, विष्णुपंत गायधनी, संजय सोनवणे, त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात प्रभागातील पदाधिकारी, त्याचबरोबर कृषी बाजार समितीचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रमेश औटे यांनी केलंय। या प्रसंगी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आणि मनोगत व्यक्त करून या कार्यक्रमात सहभागी होण्यास आवाहन करण्यात आलं आहे। वृत्तसंकलन अधिकार न्यूज, संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक रोड, नाशिक। मी फक्त एवढीच विनंती करते आपले सगळे आंदोलन तसेच आपले आदरणीय राजाभाऊ वाजेंकडून की ते आता दरम्यान हा मॅटर उचलावा आणि याच्यावरती लवकरात लवकर एक पर्याय काढून आपल्या सर्वांना याच्यामधून मुक्त करावा। आणि मी आशा करते की आपल्याला जास्त कष्ट नाही व्हायला पडेल, पण अगर करायलाच लागलं तर मग आपण सगळेजण सोबत येऊन एकदम जोरात आंदोलन करू। निश्चितपणे याच्यावरती एक मार्ग काढला आणि मी तुमच्या सर्वांना आश्वासन देते की मी माझे वडील, त्याचबरोबर माझ्या प्रभागातले प्रतिनिधी योगेश भोर, तसेच मूर्तिकांत ताजनपुरे, त्याचबरोबर माझ्यासोबत प्रभाग क्रमांक 22 चे सुद्धा सर्व प्रतिनिधी जे असतील, योगेश दादा गाडेकर असतील किंवा केशवदादा भोरजे असतील, वैशाली दानी किंवा संजीवनी हंडोरे, आम्ही सर्वजण एक सोबत मिळून तुमच्या सर्वांसोबत कायम राहू। तसंच मला अजून एक गोष्ट बोलायची आहे की आज मला खूप आनंद होतोय की तुम्ही सर्व पक्षाला बाजू ठेवून तुम्ही जे आज एकजूट आले आहे ह्या अडचणीवरती एक मार्ग काढण्यासाठी, त्याच्यासाठी मी तुमचा खूप खूप धन्यवाद करते। आणि मनापासून तुम्ही सर्व इथे आले आमच्यासाठी, ह्या शेतकऱ्यांसाठी किंवा विद्यार्थी वर्गांसाठी, त्याच्यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद। मला खासदार साहेबांनी विनंती करते, कारण मी तेवढे शेतकरी स्पष्ट बोलणं असं कधी लोकांना थोडं वाटतं, पण खरं बोलणं हे माझा स्वभाव आहे। मी त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये जास्तीत जास्त भार जर कोणी देऊ शकेल प्रश्नांच्या मनाने खासदार साहेबांना दिली त्या अधिकाऱ्यांना गाठणं आणि त्या मुलांना गाठणं त्यांच्यामध्ये खूप जास्त सोपं आहे। शेवटी एक महाराष्ट्राला माननीय मुख्यमंत्री महोदयांपर्यंत हा विषय विखे पाटील साहेबांना भेटणार नसते तर तिथपर्यंत तुम्ही विषय नसते, परंतु अतिशय पॉझिटिव्ह हे गव्हर्नमेंट आहे आणि ती गव्हर्नमेंटची बाजू म्हणून बोलत नाही, माझ्या शेतकऱ्यांच्या बाजूने आहे की तुमचे प्रश्न आम्ही तिथपर्यंत सकारात्मकपणे मांडत आहोत। काळजी घेऊ नये, कुठल्याही प्रकारचा संघर्ष करण्याचे निर्णय फक्त आपण मदत आणि आमचं समज पडतं आणि बाजूला झालं तेव्हा तुम्ही डायरेक्टली संघर्ष करा। तर माझी विनंती आहे तुम्हाला जास्त संघर्षाची भूमिका घेऊ नका। मी माननीय सुनेत्रा पवार यांना सुद्धा पत्र दिलेलं आहे की आपल्याकडे सगळं सांगितलं घेऊन एक बैठक आयोजित करा आणि त्या बैठकीची जर मला वेळ मिळाली त्यावेळेला आपण जे काही शिष्टमंडळ असेल ते शिष्टमंडळाची आपण मला नावाची यादी द्यावी आणि त्याप्रमाणे आपण मंत्रालयात किंवा विधान जिथे अलाउड करते जसं सध्याला मीटिंगचं सगळं कमी झालेलं आहे, एंट्री पासेस हे सांगितलं वगैरे तिथे कडक केलेलं आहे। तर मला जशी
तिथे कारण आपल्या सर्वांना माहिती की हा आपल्या लोकमध्ये आता क्रांतिकारक पवारांचा ड्रीम प्रोजेक्ट होता आणि हा ड्रीम प्रोजेक्ट आपल्याला चांगला द्यायचा आहे. घटक आहे त्यामुळे मी माझ्या उद्योगाच्या विभागाने तुम्हाला एवढंच गहिरी इच्छितो आम्ही आंदोलनाचा एक मुख्य भाग म्हणून काम करण्यास तयार आहोत. तुम्ही आम्हाला कधी आवाज द्या. आंदोलनासाठी लागणारी जी काही तरतूद असेल बाकीच्या गोष्टी मी दुसरं बोलत नाही येते फक्त मला एवढं सांगितलं की आंदोलन करणे किती गरजेचं आहे किंवा काय हे नंतर करावं आहे. पण मी डेली होणी फार महत्त्वाचा विषय आहे आणि यासाठी आपण आपल्या नाशिक जिल्ह्याच्या वतीने सर्व लोकांनी त्याचं नेतृत्व करावं त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही पुढं काम करायला तयार आहोत. आणि आपण जे काही आज विचार केला फक्त आपण उत्तरेकडे राज्य बघितले आणि गेल्या 20 वर्षामध्ये तिथे रेल्वे किती झालं मिळणं याची जर आपण माहिती घेतली तर तुमच्या लक्षात येईल का महाराष्ट्रावरती हल्ला झाला. आज महाराष्ट्रामध्ये करतो आज मग केंद्र सरकारकडे जातो. आता 30 वर्ष आम्ही वाट पाहिली 30 वर्ष वाट पाहिली मग आता म्हणतात सरकारी कामांना वेळ थांबा. आता थांबायला वेळ नाही कारण मी तेच सांगितलं मी सिंहपासून पुण्यापर्यंत ज्याला गावांमध्ये गेलो तिथं प्रचंड मोठे की हजारो कोटी आणि 700 कोटी तर शेतकऱ्यांच्या जमिनीला संपादन करण्यानंतर बँकेला दिले. आमदार काही आहेत त्यांनी म्हणून गेले राजा ओळखले आलेले त्यांनी म्हणून गेले आणि त्यांच्या जमिनीवर शिक्का पडले गेल्या 15 वर्षापासून घरच्यांना जमिनी विकता येत नाही घर मिळत नाही पुढच्या भरवायला लागले. त्यांचा आता हात झाला आता आणि आता एक मिनिट काही 2 मिनिटं शेतकऱ्यांची कल्पना हा बरोबर मी तुमची भावना समजू शकतो परंतु हे आनंद आहे की आदरणीय आमदार समाजताई बोलून गेल्या त्यांची मागणी हीच आहे. आदरणीय आमदार सरोजताई बोलून गेल्या त्यांची मागणी हीच आहे. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की माझी मागणी हीच आहे. मी माझी सगळे कागदपत्र आजपर्यंत 2 वर्ष मी जे त्याचा पाठपुरावा केला त्याची कागदपत्र आणली मी आता रमेश भाऊकडे ते कागदपत्र देणार आहे. लोकसभेत मी जे काही गोष्टी मांडल्या किंवा वैयक्तिक भेटून काही गोष्टी मी मंत्री महोदयांशी बोललो त्याने ते पत्र बरोबर आहे. पुण्याचे खासदार आदरणीय डॉक्टर अमोल कोल्हे असतील आदरणीय लंके साहेब असतील भाऊसाहेब वागचौरे असतील मी आहे आणि चौघांनी बऱ्याच वेळा रेल्वे मंत्र्यांची याबाबत विषय घेतला चर्चा केली. परंतु मागच्या आठवड्यात कुठेतरी वर्तमानपत्रात त्यांनी काही कागदपत्रातून असं शिजव होतो दिसते की लँड ॲक्विजिशनची तयारी सुरुवात झालेली आपल्या बाणेश्वर या मार्गेमध्ये शिडीसाठी. त्याच्या विरोधात मी 25 तारखेला जी झालेली मीटिंग समितीची मीटिंग जी मुंबईला झाली त्या बैठकीत सुद्धा मी माझं पत्र देऊन माझा विरोध त्यासाठी नोंदवलेला आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे जवळपास 317 कोटी रुपये सरकारने आतापर्यंत या भूसंपादनासाठी खर्च केलेला आहे. तर त्याच्यात नाशिक जिल्ह्यात 45 हेक्टर, अहिल्यानगर जिल्ह्यात 19 हेक्टर आणि पुणे जिल्ह्यात 14 हेक्टर अशी जमीन खरेदी केलेली आहे. याचा पुरावा याचे सगळे कागदपत्र रेल्वे मंत्र्यांकडे दिलेले आहे की जर एवढा खर्च केला आहे तर तुम्ही ही लाईन बदलायचा विचार का करता. तर त्यांचं एकच सांगणं आहे की ते नारायणगावला जीवनाचा टेलिस्कोप आहे तो जवळपास 22-25 देशांसाठी काम करणारा टेलिस्कोप आहे आणि त्याच्यात या रेल्वेच्या फ्रिक्शनमुळे अडचणी निर्माण व्हावं आणि मग आपण ते बदलायचा प्रयत्न करतो. परंतु आदरणीय अमोलजी कोल्हे यांनी बैठक घेऊन याच्यावर चर्चा करून तज्ञांसोबत पाहून ते काही त्याची काही गरज नाही आणि त्यामुळे काही अडथळा निर्माण होत नाही असा रिपोर्ट तयार करून तो सुद्धा आम्ही रेल्वेमंत्र्यांपर्यंत पोहोचवलेला आहे. मी कुणावर जबाबदारी माझी जबाबदारी दुसऱ्यावर टाकत नाही. माझी जबाबदारी मी पाहिजे की आतापर्यंत जे जे लोकप्रतिनिधी बोलले सर्वांनी शेवट असं सांगितलं की खासदारांना माहिती
परंतु मी माझी जबाबदारी लोकांसाठी इथं आलेली नाहीये. माझी जबाबदारी मला माहिती आहे. तुम्ही जी 2 वर्षांपूर्वी माझ्यावर जबाबदारी टाकली ती मी माझ्या तऱ्हेने शेवटपर्यंत प्रयत्न करायचा मी प्रयत्न करतो. परंतु जी महागाई होती ही महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांची 50% भागीदारीची योजना आहे. त्यामुळे जेवढी जबाबदारी महाराष्ट्र सरकारची आहे, केंद्र सरकारची आहे, तेवढी जबाबदारी महाराष्ट्र सरकारची सुद्धा आहे. आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने निर्णय घ्यायचा आहे की आपल्याला रेल्वे कोणती कुठून घ्यायची आहे आणि आपण 50% खर्च करणार आहोत. तर आपण 50% खर्च करताना आपण आपल्याला काय पाहिजे, महाराष्ट्र सरकारची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी महाराष्ट्र सरकारने घेतली पाहिजे. मला वाटतं आता आदरणीय सर्वोच्चायुक्तांनी जे सांगितलं ते अतिशय महत्वपूर्ण आहे. जर मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांची बैठक झाली असेल, त्यांनी सांगितलं झालेली आणि ती बैठक जर झाली आहे तर मग त्याच्यातून मार्ग काहीतरी 100% निघणार आहे. विखे पाटील साहेब त्याच्यात आहे, काही नगरची पालकमंत्री आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे सगळ्यांनी मिळून आपण केलं पाहिजे. हा कुणाला जबाबदारी झटकत तुम्ही प्रत्येक आमदारांची चर्चा केलेली आहे. त्यांना मी 2 वेळा समक्ष घरी जाऊन भेटलेलो आहे आणि त्यांना प्रत्येकाला सांगितलं की तुम्ही दिल्लीला या, मी वेळ घेतो, आपण बरोबर रेल्वे मंत्र्यांना भेटू आणि त्याच्यातून काय होतंय ते आपण सगळेजण करू. आताही मी सगळ्यांना सुचवतो की आता त्यांचं अधिवेशन संपल्यानंतर प्रत्येकाकडे जाणार आहे, वैयक्तिकरित्या भेटणार आहे आणि 20 पासून जे लोकसभेचं अधिवेशन चालू होतं त्या अधिवेशन काळात सर्वांनी मिळून या आपण एक मिटिंग करू, रेल्वे मंत्र्यांची वेळ मी घेतो आणि आपण सर्वजण बैठक करून आपलं म्हणणं काय हे त्यांच्यापर्यंत पोहोचू. बाकीचे जे खासदार आहेत गौसाहेब बांगचौरे असतील, व्यंकटेश साहेब असतील आणि अमोलदादा कोल्हे असतील, हे सर्वांना बरोबर घ्यायची जबाबदारी माझी आहे आणि सर्वांना मिळून त्यासाठी मी जवळपास 1 वर्षापासून प्रयत्न करतो. आता सर्वोच्चायुक्त आणि सीमाताईंनी सुचवले की आम्ही यायला तयार आहे. मी आता 20 तारखेच्या आत त्यांच्याशी बोलू आणि आपण बैठकीची वेळ घेऊ. त्यात काही लोकप्रतिनिधी सोडून जे काही शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहेत, नगरसेवक आहेत, यांनी सुद्धा त्या बैठकीला यावं आणि एकदा ती बैठक होऊन आपलं काय म्हणणं हे लोक त्यांच्यापर्यंत मला वाटतं पोहोचवायची जबाबदारी माझी आहे, त्याची सर्वांची आहे. आजपर्यंत जे मागे काम झालेलं याच्या आधी माननीय हेमंत आप्पा असतील, त्यांनी त्यांच्या परीने काम केले, त्याच्या आधी खासदार होते, सगळ्यांनी काम केले. मला आठवतं की हे 74 साली सुरुवात झालेली ही गोष्ट आहे. तर मी पुण्याला शिकायला जात असताना सकाळमध्ये तेव्हा एक नकाशा आला होता 74 साली आणि त्या नकाशात ही नाशिक पुणे रेल्वेची बातमी आली की रेल्वे कशी व्हावी यासाठी एक नकाशा होता. मी तेव्हा शाळेत एसटीने जात होतो, आम्हाला 7 तास लागायचे. तेव्हापासून मी स्वप्न पाहत होतो की मी शाळेत असेपर्यंत रेल्वेने शाळेत जाईल कधी. मी 10वी पास झालो, घरी आलो, खासदार झालो. आता माझं 7 वर्षाचं वय झालं, अजून रेल्वे नाही झालेली. पण हे किती मोठा प्रकल्प, किती महत्वपूर्ण प्रकल्प आपल्यासाठी आहे, नुसतं शेतकऱ्यांसाठी नाही, इंडस्ट्रियलिस्टसाठी सुद्धा खूप महत्वाचं आहे. चाकण MIDC आणि नाशिक सिन्नर MIDC ही जोडली गेली पाहिजे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. लोकांना जाता येता किती त्रास होतो, रस्त्या मार्गाने जातो आपण, किती त्रास होतो सर्वांना माहिती. हा वेळोवेळी मी केंद्र मंत्र्यांपर्यंत हा विषय पोहोचवलेला आहे. परंतु आता एकदा आपण सर्वच लोकप्रतिनिधी एकत्र, माझं तर मस्त असं आहे की जे आता माझे खासदार आहेत त्यांना सुद्धा आपण बरोबर घेऊन आणि आपण सगळेच जण मिळून जाऊ. हा काही कुणाचा वैयक्तिक प्रकल्प नाही, हा आपण सर्वांना नाशिकचा प्रकल्प आहे आणि आपण सर्वजण मिळून हा होण्यासाठी जसं आपल्याला पाहिजे तसा होण्यासाठी मला वाटतं आपण सर्वांनी एकत्र यावं, आंदोलन करणं. कारण की आपण मी तर लहानपणापासून ऐकतोय गोंधळ पाहिजे, पण त्या गोंधळामध्ये फक्त पुण्याचा आणि मुंबईचाच विकास होतोय, नाशिकचा विकास कुठे होतो मला दिसत नाही. बघा आपल्याला मगाशी शेखर भाऊंनी आणि बागेशी त्यांनी खूप महत्त्वाचं सांगितलं. त्यामुळे जेव्हा सोयीस्कर होतं आणि ते कमी पैशामध्ये होतं तर शहराच्या सर्वसाधारण लोकांचा विकास झाल्याशिवाय राहत नाही. ज्यामध्ये औद्योगिक क्षेत्रातल्या मान्यवरांनी सांगितलं आहे, औद्योगिक क्षेत्राचा विकास होणार आहे, शेतकऱ्यांचा विकास होणार आहे, व्यापाऱ्यांचा विकास होणार आहे, विद्यार्थ्यांचा विकास होणार आहे. आपण प्रवृत्ती जातो, प्रवृत्ती बघतोय. आज दोन्ही शिक्षणाच्या माध्यमातून पुण्याला जोडला गेलाय, तो व्यवसायाच्या माध्यमाने, नोकरीच्या माध्यमाने, तो
तो देखील तो त्या ठिकाणी स्थायिक होऊन जातो. जरी काही स्थायिक होत असले पण ते रोडले जेव्हा निजा करतात तर आज जीव मुठीत घेऊन त्यांना फिरावं लागतं. सगळं काही असलं तरी आज सगळ्यांच्या वतीने आजचा जो मेळावा आयोजित केला आहे नाशिक सिन्नर संगमनेर सरळ मार्गे पुण्यासाठी, तर इथे मोठ्या संख्येत आज सर्व उपस्थित झाले. त्याच्यासाठी मी सर्वांचा खूप खूप धन्यवाद करते. त्याचबरोबर आपले ज्येष्ठ आदरणीय राजाभाऊ माझे हे सुद्धा आज इथे आपल्यासोबत उपस्थित आहे ह्या विषयासाठी पुढाकार घेण्यासाठी. आणि मला आश्वासन आहे की नक्कीच राजाभाऊ माझे आपले खासदार ते नक्कीच त्याच्यावरती लवकरात लवकर एक मार्ग काढतील आणि आपल्या सर्वांना लवकरच. बहुजन शेतकरी संघटनेच्या वतीने नाशिक रोड येथील मार्केट यार्डमध्ये एक बैठक पार पडलेली आहे आत्ता. आणि नाशिक पुणे रेल्वे ही संगमनेर नारायणगाव मार्गेच व्हावी यासाठी सर्वांचंच जे मत आहे ते अधोरेखित झालेलं आहे. या बैठकीसाठी खास करून आदरणीय आमदार सीमाताई आणि आमदार सरोजताई या दोघी हजर होत्या आणि त्यांनी सुद्धा तेच मत मांडलं. सर्वच लोकप्रतिनिधी, सर्व नगरसेवक, नाशिक रोडचे, नाशिकचे जे जे उपस्थित होते त्या सर्वांचंच म्हणणं तेच आहे. आणि त्यासाठी काय करायचं हा विषय घेऊन आजची बैठक झाली. सर्वच लोकप्रतिनिधींनी असं सुचवलं की आपण दिल्लीला एकदा केंद्रीय मंत्र्यांशी भेटू. तर 20 तारखेपासून अधिवेशन सुरू होतं. 20 नंतर मी त्यांची मंत्री महोदयांची वेळ घेऊन हे सर्वच लोकप्रतिनिधी जर दिल्लीला आले तर आपलं मत काय आणि जनमत काय हे मंत्री महोदयांपर्यंत पोहोचेल. या सर्व रेल्वे लाईनला 50% राज्य सरकारचा निधी आहे आणि 50% केंद्र सरकारचा निधी आहे. त्यामुळे राज्य सरकारचाही निर्णय अतिशय महत्त्वपूर्ण आहे. दोन्ही सरकारांनी मिळून लोकभावना लक्षात घेऊन निर्णय घ्यावा आणि नाशिक पुणे रेल्वे मार्ग हा नाशिकपासून सिन्नर, संगमनेर, नारायणगाव या मार्गानेच व्हावा यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आहोत. गरज पडली तर आंदोलन करू अशी सर्वांची भावना आहे. आम्ही सर्वजण बरोबर आहोत. लोकप्रतिनिधी, लोकांचं जे मत आहे तेच आमचं मत आहे. आज या ठिकाणी नाशिक पुणे रेल्वे मार्ग हा संगमनेर मार्ग व्हावा या मागणीसाठी बहुजन शेतकरी संघटनेच्या वतीनं या ठिकाणी सर्व पक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. त्यानिमित्त सर्व पक्षाचे, सर्व संघटनांचे पदाधिकारी या ठिकाणी हजर होते आणि त्यामध्ये प्रामुख्याने सर्वांचं एकमत या ठिकाणी झालेलं आहे की हा जो मार्ग आहे तो नाशिक ते संगमनेर मार्ग पुण्यापर्यंत व्हावा. पूर्वी अजितदादांच्या काळामध्ये अजितदादांचा हा एक ड्रीम प्रोजेक्ट होता आणि त्यांनी या ठिकाणी संपूर्ण सर्वेक्षण करून ॲक्विजिशनला सुरुवात पण केलेली होती. परंतु सरकार गेल्यामुळे या ठिकाणी तो प्रोजेक्ट रेंगाळला गेला आणि कुठेतरी आज दुसऱ्या मार्गाने तो नेण्याचा प्रयत्न करत आहेत. आज आमची सरळ अशी मागणी आहे की व्यावहारिक अशी मागणी आहे की हा जर प्रकल्प संगमनेर मार्गे झाला तर निश्चितपणाने या ठिकाणी नाशिककरांना, नाशिकमधून जे काही विद्यार्थी शिक्षणासाठी जाते त्यांना, त्याचप्रमाणे नोकरीसाठी अनेक मुलं मुली त्या ठिकाणी काम करतात त्यांच्यासाठी, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या माल वाहतुकीसाठी, इंडस्ट्रीच्या विकासासाठी हा एक चांगला असा मार्ग होईल. संपूर्ण इंडस्ट्री या ठिकाणी चाकण असेल, नाशिक असेल किंवा ज्या काही पुढे असणाऱ्या इंडस्ट्री असतील त्या एकमेकाला जोडल्या जातील. निश्चितपणाने हा खऱ्या अर्थानं व्यवहार मार्ग या ठिकाणी आहे आणि त्यासाठी आज आमचे अशोकराव खालकर असतील, रमेश आवटे असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, त्यांनी या ठिकाणी पुढाकार घेऊन या ठिकाणी सर्व पक्षीय बैठकीचं आयोजन करून अतिशय चांगला असा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. पुढच्या काळामध्ये जर शासनाने या ठिकाणी दखल घेतली नाही तर निश्चितपणाने सर्व पक्षीय बहुजन शेतकरी संघटनेच्या वतीने सर्व पक्षीय आंदोलन या ठिकाणी रास्ता रोको असो, रेल्वे रोको असो हे केल्याशिवाय या ठिकाणी या परिसरातील कार्यकर्ते शांत बसणार नाही. मी या ठिकाणी आज जे काही लोकप्रतिनिधी, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर
त्यांनी या ठिकाणी येऊन जे मार्गदर्शन केलं त्यासाठी बहुजन शेतकरी संघटनेच्या वतीने त्या सगळ्यांचं आभार मानतो. पुढेही आपण सगळ्यांनी या कारला शुभेच्छा द्याव्यात, आपल्या शेतकरी संघटनेबरोबर राहावं अशी सगळ्यांना विनंती करतो. थांबतो. जय हिंद महाराष्ट्र.